अरे मीच हॅलो म्हणतोय, कोण म्हणणार अजून? तिकडे काय करतोय कोपऱ्यामध्ये? अरे मला काही कळलंच नाही, आता मी पहिल्यांदा आलो ना यार प्रथमेश. असं मागणं काय लपाछपी खेळतोय? बरं जाऊ दे, मला एक सांग, आता तू मला तुमच्या कामात तर सहभागी केलंच आहेस, हो, पण मला तुमच्या संस्थेबद्दल तुमच्या कामाबद्दल थोडी माहिती दे ना यार, मला काहीच माहित नाही. खरं सांगायचं तर संस्थेची माहिती घेण्यापेक्षा संस्था काय करते ते महत्वाचं. अगदी खरंय. अगदी 1986 साली या संस्थेचा कारभार सुरू झाला. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आज आमच्यात नाहीत, श्रीयुत अच्युतरावजी वैद्य, त्यांचे पुत्र इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. प्रफुल्लजी वैद्य खास या कार्यक्रमासाठी पुण्यावरून ते आलेले आहेत. नमस्कार. यांनी ही सगळी सुरुवात केली, आम्हाला सगळ्यांना यामध्ये एकत्र करून घेतलं. आणि दरवर्षी सगळ्यांनी लक्ष द्या बरं, दरवर्षी राज्याभिषेक दिन जेव्हा रायगडावर साजरा केला जातो त्यावेळेला रायगड दर्शन, रायगड परिक्रमा आणि राज्याभिषेक सोहळा या त्रिकुटाचा मान आपण तिथे जाऊन आपल्या सगळ्या बाळगोपाळांना देत असतो. अरे क्या बात आहे, मला माहितीच नव्हतं. खूपच छान आहे, खूपच छान. आणि तुला माहितीये का रायगड परिक्रमा कोणाला माहितीये काय असतं? माहितीये कोणाला परिक्रमा काय आहे? आपण एखाद्या मंदिराला जाऊन प्रदक्षिणा घालतो ना, तशी संपूर्ण रायगडाला आम्ही प्रदक्षिणा करतो, गडावर जाऊन नव्हे, गडाच्या पायथ्याशी. नाही, म्हणजे एक मिनिट, तू असं म्हणतोयस की पूर्ण रायगडाला तुम्ही फेरी मारता? अगदी खरं आहे. संपूर्ण गडाला प्रदक्षिणा करताना अनेक छोटे छोटे डोंगर पार करावे लागतात, अनेक दऱ्या तिथे लागतात. जवळपास 16 किलोमीटरची आहे ना प्रदक्षिणा रायरीकर सर? 18. यावर्षी मी गेलो नव्हतो ना, त्यामुळे सुट्टी नव्हती रे. 18 किलोमीटरची प्रदक्षिणा आम्ही दरवर्षी जवळपास 90 बाळगोपाळ जे नवीन तरुणी असतात त्यांना घेऊन जातो आणि रायगड परिक्रमा पूर्ण करतो. क्या बात आहे. आणि कसं काय करता रे पण हे तुम्ही सगळं? म्हणजे अरे तुला अगदी सांगू का, ग्लुकॉन डी, ग्लुकोशी बिस्किट सगळी फिकी पडतात या सगळ्या तरुण मंडळींच्या उत्साहाच्या पुढे. क्या बात आहे, क्या बात. आणि त्यानंतर संपूर्ण रायगड दर्शन आपण एक संपूर्ण दिवस तिथे साजरा करतो आणि राज्याभिषेकाचा सोहळा जो गडावर होतो तिथेही आपला सहभाग असतो. इतकं सगळं सेलिब्रेशन तिथे होतं. अच्छा, आणि अजून काय करता रे तुम्ही? म्हणजे अजून सांग ना मला काही. अजून म्हणजे जिथे आपल्यासारखे मंडळी आहेत जे आता कॉलेज सोडून कॉर्पोरेटमध्ये घुसलेत काम करायला, ज्यांना सुट्टी मिळत नाही, त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर सुद्धा काही कार्यक्रम केले जातात. जसं आपल्या इथे तलावपाळी जी आहे तिथे शिवाजी महाराजांची एक मूर्त आहे, एक पुतळा आहे, त्या पुतळ्याला सुद्धा आपण मानवंदना देतो. तिथे स्थानिक ढोल पथक, तलवारबाजीचे खेळ, त्यांना मानवंदना देतो. हे असे सगळा भरगच्च कार्यक्रम तिथे केला जातो. आणि या सगळ्यासाठी ठाणे महानगरपालिकेचं विशेष सहाय्य आपल्या सगळ्यांना लाभतं. त्यामुळे तुम्हाला एक गंमत माहिती आहे, राज्याभिषेक सोहळ्याचा ते करतात ते महत्वाचं नाही, मी सांगतोय ते नक्की महत्वाचं आहे. तुम्ही इकडे लक्ष द्या, मी त्याच्यासाठी इकडे आलोय. आपण सगळे मिळून समजून घेऊयात. राज्याभिषेक सोहळा जो आहे त्याचा सरकारी कार्यक्रमामध्ये अंतर्भाव करणारी ठाणे ही एकमेव महानगरपालिका आहे. आणि त्याबरोबरच रायगड किल्ल्याला परिक्रमा करणारी राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे ही एकमेव संस्था आहे. आता ह्या वर्षीचा तुझा चान्स गेला, रायगड कार्यक्रम सगळा झाला. पुढच्या वर्षी मी नक्की येणार, हे अगदी खरं. असं यावर्षी सगळेच म्हणतात, पुढच्या वर्षी येत नाहीत. पण सिद्धांत, आता यावर्षी जून महिना संपत आला, ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे. दिवाळीच्या वेळेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आणि टिकवलेले, धरून ठेवलेले गड किल्ले जे आहेत ते किल्ले आपापल्या सोसायटीमध्ये आपण लहानपणापासून बांधतो नाही मातीचे, ती दुर्ग बांधणी स्पर्धा घेतली जाते ठाण्यामध्ये. अच्छा. पण त्याची व्याप्ती एवढी आहे की फक्त ठाण्यातून नव्हे, फक्त महाराष्ट्रातून नव्हे, तर अगदी जर्मनी, ओमान, दुबई इथनं सुद्धा त्या स्पर्धेत भाग घेणारी मंडळी आहेत. जर्मनीमध्ये किल्ला उभारला, त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं आणि आम्हाला पाठवलं की ह्या किल्ल्याला तुमच्या स्पर्धेत समाविष्ट करून घ्या. अशी अनेक मंडळी आहेत. क्या बात. आणि म्हणून या स्पर्धेचं नाव आपण बदलून दुर्ग बांधणी स्पर्धा नव्हे प्रोत्साहन असं नाव ठेवलेलं आहे. या बरं, महत्वाची गोष्ट राहिली, तू हे विचारलं नाहीस की मेंबरशिप फी काय आहे? अरे हो, राहिलंच की. आजकाल सगळीकडे एंट्री फी असतेच नाही? हो, खरं. ती तर भरावी लागणार. किती आहे माहितीये?
किती किती किती? अरे विचारा मला, मी सांगणार आहे, तुम्ही काय किती म्हणता? बरं सांग किती. ह्या राज्याभिषेक समारोह संस्थेची मेंबरशिप फी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले विचार आपल्या अंगी उतरवणं आणि ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही एकमेव फी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. असो तर अशी ही राज्याभिषेक समारोह संस्था आणि या संस्थेतला आपला हा पुढचा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाची सगळेच आतुरतेने वाट पाहतायत. आपले आवडते लाडके कीर्तनकारजी चारुदत्तजी आफळे बुवा आपल्या सर्वांसमोर आलेले आहेत. बुवांनी सज्जनगडचे मकरंद बुवा सुमंत रामदास यांची मुलाखत घेतली होती, जी आम्ही यूट्यूबवर अनेकांनी पाहिली. तुम्ही पाहिली नसेल तर जरूर पहा. त्या मुलाखतीमध्ये असा विषय आला होता, आफळे बुवा आणि त्यांचं जे बोलणं चाललं होतं ते म्हणत होते की ज्या वेळेला वानखेडे स्टेडियम सारखी मोठमोठी स्टेडियम्स कीर्तनाच्या वेळेला भरतील तेव्हा हा धर्म योग्य दिशेने चालला आहे किंवा योग्य प्रकारे त्याची पुढे चाल सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. मी आफळे बुवांना एवढंच सांगीन, एवढंच आश्वासन आमच्यातर्फे देऊ इच्छितो. आज हा जो कार्यक्रम आहे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी आम्ही एका छोट्याशा मैदानात घेत होतो. आज गेल्या वर्षी गडकरी रंगायतांमध्ये झाला, यावर्षी अजून थोडंसं मोठं असणार हे काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, इथे आम्ही आलेलो आहोत. अशी आशा बाळगूया की लवकरच हा कार्यक्रम सुद्धा वानखेडे स्टेडियममध्ये होईल. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जय जय राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे राम. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे राम.
गत दीना शरणी नेई राम शरणागत दीना शरणी नेई करुणा दृष्टी निहारे राम करुणा दृष्टी निहारी राम करुणा दृष्टी निहारी 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 जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरोबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी सर्व सुखाचे हे आगर बाप रखुमा देवी वरु तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा भजन करूया सर्वजण रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम का राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सब
घेता का ध्यान धरिये, ध्यान धरिये राम का गुणगान करिये राम का। राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन। मनुजता को कर विभूषित, मनुजता को कर विभूषित, मनुज को सम्मान करिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का। सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर। राम आत्मा राम, आत्मा राम का सम्मान करिए, ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम का राम का श्री राम। माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यं जाने नैव जाने न जाने। श्री रामरायाच्या चरित्रामध्ये आणि श्री शिवछत्रपतींच्या चरित्रामध्ये एक विलक्षण साम्य आहे. रामरायांच्या चरित्राबद्दल एक वाक्य पहिलं सांगायचं झालं तर असं की रामरायांनी लंकेसाठी एक सेतू बांधला. एवढंच चरित्र छोटं नाही, म्हणायला गेलं तर रामरायाचं अख्खं जीवनच एक सेतू आहे, एक पूल आहे, सतत दोन किनाऱ्यांना साधणारा सेतू आहे. अगदी साधं उदाहरण पाहायचं झालं तर मध्य प्रदेशातला आदिवासी पट्ट्यामधला भिल्लराज निषाद, तो म्हणतो राम माझा मित्र आहे. तो एका हाताला असतो आणि दुसऱ्या बाजूला सोन्याची नगरी असणारा किष्किंधा राज्याचा राजा सुग्रीव, वानर राज्याचा सम्राट, तो दुसऱ्या हाताला असतो. तो म्हणतो राम माझा मित्र आहे. वानरांच्या साम्राज्याचा सम्राट भिल्लाला भेटायला कशाला यावा? पण कोणी भिल्ला असो, कोणी सम्राट असो, दोघांच्या मधला सेतू रामचंद्र आहेत. एका बाजूला गंगेच्या पाण्यावर नाव चालवणारा नावाडी, गळ टाकून मासे खाणारा, आणि दुसऱ्या बाजूला धर्मनिष्ठ कर्मनिष्ठ मंत्रनिष्ठ असणारे वसिष्ठ महामुनी. पण वसिष्ठ महामुनी म्हणणार राम माझा,
आणि तो नावाडी सुद्धा म्हणणार राम माझा. का बरं? राज्याभिषेकाच्या वेळेला येताना रामचंद्रांच्या एका हाताला तो नावाडी असेल, एका हाताला महर्षी वसिष्ठ असतील. नावाड्याचा हात का धरलास? आता माझ्यापाशी येऊ नकोस असं वसिष्ठ म्हणणार नाही. आणि तुम्ही काय बाबा वसिष्ठाची माणसं आमच्याकडं कशाला येताय असं नावाड्यांना कधी वाटणार नाही. इतक्या कर्मनिष्ठ ऋषीपासून ते सामान्य नावाड्यापर्यंत 2 तीर या समाजाचे असले तरी त्याला साधणारा सेतू आहे तो रामचंद्र आहे. आणि तुलसीदास महाराजांनी तर रामायणामध्ये आणखीनच मजा केली आहे की हे रामचंद्रांचे व्यक्तित्व या सगळ्यांना किती जवळचं वाटावं की एखाद्या नावाड्यानं सहज जाता जाता रामरायाची थट्टा सुद्धा करावी. इतका तो जवळचा वाटला पाहिजे. जवळच्याच माणसांची लोक थट्टा करतात तरच ती शहाणी. ओळख नसलेल्या माणसाच्या थट्टेला जाऊ नये. पण नको बाबा, अयोध्येचा युवराज आहे, लय मोठं प्रकरण आहे, उगा काहीतरी थट्टे शब्द गेला, काहीतरी झांगट माग लावल, यत्किंचित ही हा राजपुत्र आपल्या पदाचा गैरवापर करेल याची शक्यताच नाही. म्हणून तो नावाडी सांगू शकतो माझ्या नावेत बसण्यासाठी एक अट आहे, तुमचे पाय धुणार तरच बसायला मिळेल. का? आम्ही ऐकलंय तुम्ही अहिल्याच्या आश्रमात गेला होता, ती पाषाणवत त्या ठिकाणी होती, तुम्ही पाषाणाला पाय लावला त्याची स्त्री तयार झाली. माझ्या नावेमध्ये इतके दगड आहेत, तुमचे पाय लागल्यामुळे एवढ्याच बायका तयार झाल्या, त्यांना मी कुठं सांभाळू. आणि त्याच्याही पेक्षा पुढचं म्हणजे महाराज, समजा नावेचीच बाई झाली तर दगडाची सुद्धा होऊ शकते, तर लाकडाची का नाही होऊ शकत? लाकूड त्यापेक्षा नरम म्हणायची वेळ आहे. म्हणजे माझ्या उत्पन्नाचं साधन गेलं आणि वर तिची पूजा करण्याचं देऊळ बांधणं आलो मला. रामचंद्र म्हटले का रे छांप्या, अहिल्याच्या आश्रमापासून आतापर्यंत मी काय रस्त्यावर चाललोच नाही काय? मग एवढ्या दगडांच्या नाही बायका झाल्या? ते महत्वाचं नाही, सगळे दगड महत्वाचे नाहीतच. तुम्ही ज्याच्याकडे बोट दाखवलं त्याची बाई झाली. तसं गंगेच्या पात्रावर एवढ्या नावा होत्या, तुम्ही माझ्या नावेकडे बोट दाखवलं, ह्याच नावेत न जाऊ म्हणून मी आली का नाही पंचायत माझी. खरं दादरच्या स्टेशनवरच मी ते रामचरित मानस वाचत होतो. शेजारी एक नवरा बायकोचं जोडपं येऊन बसलं, त्याला उगाचच हाऊस आली. हा म्हातारडा ऑर्थोडॉक्स असं दाखवावं. तू माझ्याकडे बघून म्हटला काय वाचताय? रामचरित मानस. ऑर्थोडॉक्स असं म्हटलं. मी काही लक्ष दिलं नाही. आगगाडी आल्यावर जी गर्दी उसळली त्याच्यामध्ये आम्ही सगळे आत चढलो. पुढच्या स्टेशनला गेल्यावर त्याला कळलं बायको आलीच नाहीये. तो मला विचारतो आपले बा माझी बायको कुठे? म्हणलं तिला बघायला मी नाही आलेलो इथे, मी माझ्या प्रवासासाठी आलो, तिच्यावर तू लक्ष ठेवायचं. चेन उडली, फोन केला, सापडली बायको. त्याला फक्त म्हणालो रामचरित मानस वाचलं असतंस तर बायको हरवली नसती. याचा काही संबंध आहे? याचा काय संबंध आहे ते सांगतो गधाड्या. रामाकडनं बाकी काही शिकता नाही आलं तरी एवढं तर शिकता आलं असतं. नावेत बसताना रामाने आधी सीतेला नावेत चढवलं, मग नावेमध्ये ते बसले. एवढी अक्कल लोकलमध्ये आपल्या बायकोला चढवताना जरी तुला रामाची आली तरी सुद्धा लेखा अशी चुकामूक होणार नाही. पळती लोकल तू पकडशील, तिला त्रास कशाला? आणि गंमत अशी आहे, तुलसीदास महाराज म्हणतात की रामचंद्रांच्या मोठेपणाचं, रामचंद्रांच्या देवपणाचं जर कुणाला आधीपासून जाणीवपूर्वक दर्शन झालेलं असेल तर तो हा सामान्य गुहक आहे. तो हा सामान्य गुहक आहे जो रामाना सांगू शकतो गुहक कहे वो
राम जी से गुहक कहे वो, राम जी से गुहक कहे वो, राम जी से नदिया पार करेंगे, नदिया पार करेंगे। आप हमारे मन में आए हर्षोल्लास करेंगे, गुहक कहे वो, राम जी से गुहक कहे वो। अरे नावाड्या, मला तिकडे पोचवल्याचे पैसे किती घेशील रे? एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याची दाढी करायचे पैसे घेत नाही. ज्यांचा व्यवसाय एक, त्यांनी एकमेकांकडनं पैसा घ्यायचा नाही. तुझा माझा व्यवसाय एक, मग अब एक ही पेशा करते व्यक्ति मोबदला नहीं लेते. भक्त की भाषा कोई न जाने, भगवान ही समझते. हमने उतारा प्रभो, हमने उतारा आज आपको किया नदिया पार. हमने उतारा आज आपको किया नदिया पार. हम जब भवसागर आएंगे हमें उतारो पार. रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम, सीताराम, सीताराम. रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम. रामचंद्रांचा राज्याभिषेक आणि त्यानंतर भारतामध्ये साजरा होतो तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक. का बरं? या दोन राज्याभिषेकामध्ये साम्य काय? फार मोठं साम्य महाराज, फार मोठं. रामचंद्रांचाच राज्याभिषेक साजरा केला जातो का? त्यांच्या वडिलांचा झाला नव्हता राज्याभिषेक, तो नाही साजरा करत कोण? आजोबांचा झाला होता. पण ते त्यांच्या त्यांच्या राज्यापुरते होते. रामचंद्रांचा राज्याभिषेक पहिल्यांदा अखिल भारतीय राज्याभिषेक होता. पण रामांच्या राज्याभिषेकाला ते स्वतः उत्तर प्रदेश अयोध्येच, तिथले तर ते राजे होतेच, पण अगदी चीन, चायना, तिबेट पासून त्रिविष्टपामध्ये असलेल्या देवांच्या सगळ्या राज्यांचे प्रतिनिधी त्या राज्याभिषेकाला उपस्थित आहेत. हिमालयाच्या प्रांतामध्ये असणारे शिवशंकरांचे शिवगण उपस्थित आहेत. ब्रह्मदेशच्या बाजूला असलेले ब्रह्मदेवांचे अनुयायी उपस्थित आहेत. याच बरोबरीनं मध्य प्रदेशातला निषाद उपस्थित आहे. त्याच्या पलीकडच्या प्रांतामधली किष्किंधा म्हणजे दक्षिण भारताचा सगळा प्रांत ज्याच्या हातामध्ये तो सुग्रीव उपस्थित आहे. त्याच्या खालोखाल असलेलं राक्षसांचं साम्राज्य लंका, त्याचा विभीषण उपस्थित आहे. तेव्हा शबरी निषाद राजापासून सगळेच्या सगळे राजकारभारात उपस्थित आहेत आणि सगळ्यांचा शब्द एकच आहे, राम आमचा आहे, राम आपला आहे. केवढा मोठा सेतू आहे. त्या काळामध्ये असलेल्या सगळ्या संस्कृती एकत्र बांधलेल्या आहेत. देव संस्कृतीची माणसं आली आहेत माझ्या अभिषेकाला, ऋषी संस्कृतीतले आलेत माझ्याकडे, मानव संस्कृतीतले सगळे राजे आलेत माझ्याकडे, आदिवासी जन आलेत माझ्याकडे, वानर अस्वल आलेत माझ्याकडे, आणि ज्यांचं नाव सातत्याने फक्त शत्रू 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 म्हणूनच घेतलं गेलं त्या राक्षसांचा सम्राट सुद्धा रामाच्या दरबारामध्ये उभा आहे, मान लववून राम माझा आहे म्हणण्यासाठी. अशा तऱ्हेनं अखिल भारत, अखंड भारत
एका सिंहासनाच्या छत्राखाली येणं ही रामराज्याभिषेकाची विशेषता होती. आणि तीच विशेषता शिवरायांच्या राज्याभिषेकाला जरी तो रायगडावर असला तरी जमली. का? आदिलशाहीचे प्रतिनिधी आहेत का? आहेत. कुतुबशाहीचे प्रतिनिधी आहेत का? आहेत. उत्तर प्रदेशातून कविभूषण आलेले आहेत का? आहेत. राजपुतानेतनं काही लोक आलेले आहेत का? आहेत. दक्षिण हिंदुस्थानातनं काही लोक आलेत का? आहेत. पंडितांपैकी गागाभट्ट आलेत का? आहेत. हे तर सगळे आहेतच, पण 7 समुद्रापलीकडचा इंग्रज सुद्धा समोर येऊन टोपी काढून मान झुकवायला तयार आहे का? प्रत्येक जण म्हणतो माझा राजा, आमचा राजा, आपला राजा. एवढ्या मोठ्या जागतिक स्तरावर आपल्या राज्याभिषेकाचं नाव कायम करणारे राजे. आपण रामांचं जसं पाहिलं की वसिष्ठांना वाटतं राम माझा, आणि तसंच नावाड्याला वाटतं राम माझा, तसं आमच्या शिवरायांच्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी दिसलंय. त्यातल्या एका ठिकाणच्या प्रसंगाचं, एका ठिकाणच्या चरित्राचं गुणगान करत हेच रामदर्शन शिवरायांच्या रूपामध्ये घेऊ. एक छोटंसं भजन करूया कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे. कीर्तनाची परंपरा अशी असते की असं मध्ये भजन आलं की बुवांना बुक्का लावायचा असा नाही, असा, आणि हार घालायचा असतो. मध्यंतरीच्या काळात आपलं एक महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ रायगडला गेलं होतं, आणि मंत्रिमंडळ रायगडला गेलं. तिथे शिवछत्रपतींच्या त्या प्रतिमेसमोर सगळ्यांनी जोरजोरात घोषणा केल्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पण या मंत्रिमंडळामध्ये नवाब मलिक नावाचे एक मंत्री होते की जे असे हात बांधून उभे राहिले. त्याने हातही हातावरचा काढला नाही, जय तर म्हटलं नाहीच, पण हात वरही केला नाही. असेच्या असे व्हिडिओ आजही उपलब्ध आहेत. असे उभे त्यांनी दाखवून दिलं की मला याची श्रद्धा नाही, मी जय म्हटणार नाही. त्यानंतर अबाबाबाबाबा काय त्या फेसबुकवर सगळ्यांची लाल लाल तोंड. हे काय पद्धत आहे का? हे वागणं काय बरोबर आहे का? अमुक आहे का? तमुक आहे का? सगळे हे रागावलेले. मला खूप लोकांनी सांगितलं, आफळे तुम्ही तुमच्या कीर्तनात नवाब मलिकांबद्दल बोललं पाहिजे. म्हणलं मी का बोलू? पण मला बोलायचा अधिकार नाही. का? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन तिथे महाराजांच्या नावाचा जय जयकार त्यांनी केला नाही, म्हणून त्याचा निषेध मी कुठल्या तोंडाने करू? अहो, कीर्तनाला आलेली माणसं भजनाच्या वेळेला टाळी सुद्धा वाजवत नाहीत. किती नवाब मलिक दाखवू माझ्या समोर? कशाला दुसऱ्याकडे बोट दाखवायची? प्रभू रामचंद्र महाराज म्हटल्यानंतर जय म्हणायचे सुद्धा रामासाठी कष्ट घ्यायला जे हरामखोर तयार नाहीत, त्यांना रामरायांनी यश द्यावं याच्यासारखा देव कुठला? हात हलवायची गरज नाही, आवाज काढायची इच्छा नाही, चळवळ करायची उर्बी नाही. आपली ही बिचारी 100 पोरं काय रायगडावर जाऊन येत आहेत, तेवढंच काय ते कौतुक त्यातलं. अरे पण त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी त्या प्रत्येक कार्याला आपला आवाजी मतदानाचा आवाज, आपला हस्त मतदानाचा आवाज हा सम्मिलित करण्यामध्ये जर कंटाळा केला तर तुम्ही भाग्य समजा की स्टेजवर कॅमेरा नाही आहे. अन्यथा याचं सगळं चित्रीकरण जर बाहेर दाखवलं तर माणसं म्हणतील थिएटरमध्ये बरेच नवाब मलिक आहेत, कशाला कोण काय भजन म्हणत नाही, कोण टाळे वाजवत नाही. पंढरीनाथ महाराज की कॉन्ट्रॅक्ट बुवाला दिले, तू जय म्हण नाही तर पराजय म्हण, ते फुकणं आमच्या मागं लावू नको. म्हणजे सनईचं वाद्य जसं लग्नाच्या कार्यात त्याच्या टाळक्यावर दिलेलं असतं तसं होऊ नये. कीर्तन हा आपला संवाद आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा भजनाची संधी मिळेल, जेव्हा जेव्हा हरिभजनाची संधी मिळेल, जेव्हा जेव्हा राष्ट्रगानाची संधी मिळेल, ती संधी टाळू नये. कारण आपण ती संधी टाळली की तो संस्कार पुढच्या पिढीवर होतो. का रे बाबा तू पोवाडा म्हणताना जय का म्हणत नाही? आमच्या आजोबा पण म्हणत नाहीत. हे त्याचं प्रामाणिक उत्तर आहे आणि ते खरं उत्तर आहे. कारण आपण काय शिकवतो ते मुलं शिकत नाहीत, आपण काय वागतो ती मुलं शिकत असतात. याप्रमाणे पोराने धर्मनिष्ठ व्हावं, पोराने राष्ट्रनिष्ठ व्हावं असं वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या
तर तो संस्कार पुढच्या पिढीकडे होतो. 2च मिनिटाचं भजन करायचं आणि महाराजांच्या चरित्र गानाचा आनंद आपल्याला घ्यायचा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. आता हार घेऊन या. रघुपती राघव वेगवेगळ्या रूपानं आपण शिवचरित्राचं गान करतो आहोत. कुठे नृत्याच्या रूपानं, कुठे पोवाड्याच्या रूपानं, कुठे कीर्तनाच्या रूपानं, कुठे नाट्याच्या रूपानं, महानाट्याच्या रूपानं. तेव्हा विविध पद्धतीमधली सगळी जी महत्वाची लक्षणं आहेत ती त्याच्यामध्ये निश्चितपणे उतरतायत. भरतनाट्यम नृत्य असेल तर त्याच्या सर्व लक्षणांनी युक्त सुंदर गणेश वंदना या ठिकाणी सर्वांनी केली. शाहिरांनी सुंदर पाळणा या ठिकाणी सादर केला. याच्याही पुढचे कार्यक्रम अप्रतिमच आहेत, यात संशयच नाही. तेव्हा आता हरिकीर्तने म्हटल्यानंतर त्यामध्ये कीर्तनातली काहीतरी वृत्त पाहिजेत. आर्या एखादी म्हटली पाहिजे, श्लोक एखादा म्हटला पाहिजे, राजहंस एखादा म्हटला पाहिजे. कीर्तनामध्येच नाही म्हटलं तर काय उपयोग. पद्धतच आहे. उपासाला वर्या, प्रपंचाला भार्या आणि कीर्तनाला आर्या. ह्या गोष्टी अत्यावश्यक असल्यामुळे या निमित्तानं अभिजात मराठी भाषा जाहीर झाली आहे खरी, पण मराठी भाषेमध्ये 72 वृत्त आहेत. हे मराठी शिक्षकाला जरी सांगता आलं तरी 5,000 रुपये आपण त्याला बक्षीस देऊया की बाळा आधी वृत्त म्हणजे बातमी नव्हे, वृत्त म्हणजे कवितेचे नियम, एवढं तरी पोरांना शिकव. वाईट झालंय हो, वाईट झालंय. काय तुम्ही 72 वृत्त शिकवाल? ज्या कवितेला शब्दच नाहीत त्या कविता पारितोषिक विजेत्या होतात. काय सांगता बुवा? हो, मी नुकतंच ते गाणं ऐकलेलं आहे. हे मेरे दिल तू गाया, आणि पुढची ओळ आहे ओ आये आओ आया. म्हणजे काय कोणीही मला सांगावं, हे काय ओळ आहे होय, त्याला काय अर्थ आहे का काय आहे? म्हणजे काय ते पारितोषिक विजेतं गाणं आहे. काय ओळ आहे ओ आये आओ आया. म्हणजे आपले हे काय असं वाटतं. अरे त्याला ओळ लिहिताच नाही आली म्हणून डायरेक्टरनं त्याच्या मुस्कटात मारली. मुस्कटात मारल्यावर ते जे विव्हळलं ओ आय आओ, आता हेच लिहा म्हणले, दुसरं काही नाही आहे. तुमच्याकडं लिहायला नाही, माझ्याकडं लिहायला नाही, वेळ चाललाय वाया आपला. किंवा अशा अवस्थेमध्ये असताना आपल्या मराठी भाषेतल्या या सगळ्या गोष्टीचा, मातृभाषेचा आनंद तुम्ही आम्हीच आपल्या सगळ्या मुलांमध्ये प्रगत केला पाहिजे. कारण महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांनी राज्यकोश पण केला होता. कारण राज्याच्या निष्ठा या जशा श्रद्धा स्थानांवर असतात, जशा श्रद्धा केंद्रबिंदूंवर असतात, तशा भाषेमुळे सुद्धा राष्ट्रनिष्ठा घट्ट राहतात. भाषांमुळे सुद्धा आपल्या मातृनिष्ठा घट्ट राहतात. ते सुद्धा एक गमक असतं. तेव्हा मराठी शब्दांची मराठी घरांमध्ये किती प्रमाणामध्ये रेलचेल असते याच्यावर लक्ष ठेवणं हे सुद्धा राज्याभिषेकाचा एक नियम सांभाळण्यासारखा आहे. महाराजांनी म्हटलं याच आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये बोलणं झालं पाहिजे, कारभार झाला पाहिजे, पुराणं आलं पाहिजे, इतर सगळ्या भाषा आल्या पाहिजेत, यात वाद नाही. पण यासाठी आईची विटंबना नाही होता कामा. मराठी स्वच्छ आली पाहिजे, बाकी सगळ्या भाषांचा आधार करून. तेव्हा महाराजांचा राज्याभिषेक,
म्हणजे केवळ एका व्यक्तीला सिंहासनावर बसवणं नाही, एका विचाराला सिंहासनावर बसवणं आहे. आणि त्या विचारामध्ये सगळ्या गोष्टीचं स्वत्व आहे. स्वचा विकास आहे का नाही, स्वतःची भाषा म्हणून आहे का नाही, स्वतःची अस्मिता म्हणून आहे. वा वा महाराज. शिवाजी राजांच्या जीवनातला ज्यामध्ये हे रामरायाचं वेगळेपण प्रकट होईल असा प्रसंग म्हणजे सिद्धी फाजलाले पडला अडकून वाघ दख्खनचा. आर्या म्हणतात याला. सिद्धी फाजलाले पडला अडकून वाघ दख्खनचा. गिरिदुर्ग तो पन्हाळा, गिरिदुर्ग तो पन्हाळा. ठरला आधार भूतलावरचा. रामा रामा हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा रामा. अफजल्याला ठार केल्यावर झालं विजापूर भीतीनं गार. आणि असं विजापूर विचार करायला लागलं. शिवाजी राजाचा जोर असाच वाढत गेला तर विजापूरला आता वाचवणं अवघड आहे. काय करावं. अशा वेळेला सिद्धी जौहर नावाचा आफ्रिकन हबशी जो आता आदिलशहाच्या सेवेमध्ये होता, त्याला अफजल खानाच्या हाती होती त्यापेक्षा 1.5 पट फौज देऊन अफजल खानाबरोबर 20-22 हजार पाठवले. सिद्धी जौहर बरोबर 40,000ची फौज पाठवली. आणि 40,000चा लोंढा पुन्हा राजांच्या दिशेनं सुटला. राजे स्वराज्याच्या सीमेवर होते, कोल्हापुरामध्ये पन्हाळा किल्ल्यावर. सगळे जण मागे लागले होते. राजे 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 तुम्ही लवकर स्वराज्याच्या आतल्या भागामध्ये जा. राजे म्हणाले नाही बाबा रे, मी जेवढा आत जाईन तेवढा लोंढा आत शिरेल. कारण या सगळ्या सैन्याच्या लोंढ्याचं वैर माझ्याशी आहे. मी जिथे असेल तिथे हा थांबला जाईल. स्वराज्यातल्या माझ्या शेतकऱ्यांनी आपल्या घामाने उभी केलेली शेत आणि गावं केवळ माझ्यासाठी राख रांगोळी नाही होता कामा. म्हणून राजा स्वतः पन्हाळ्यामध्ये थांबला आणि सगळ्या बाजूने सिद्धी जौहरने पक्का वेढा केला महाराज. पण वार्ता अशी आली, राजे पन्हाळा फार लढवत बसून उपयोग नाही का. हीच संधी साधून औरंगजेब बादशहानं त्याचा मामा पाठवलाय, ज्याचं नाव शाहिस्ते खान असं आहे. त्याच्याकडे तर 80,000 फौज आहे. तो स्वराज्याच्या दिशेनं सुटला. एका बाजूला 40,000चा जौहर आणि दुसऱ्या बाजूला 80,000चा. 2-2 झुंजी परवडायच्या नाहीत. एक काहीतरी सोडावं लागेल. शास्ता खानावर राजे तुम्हीच हल्ला करू शकाल का. ते येडश लाल महालातच उतरलंय. म्हणजे ज्या लाल महालामधली भिंतन भिंत, कोनाडा, पायरीन पायरी, खडान खडा ज्या राजांना माहिती आहे, अशा ठिकाणी स्वतः येऊन राहणं एवढा विद्वान पिट्टूकपणा त्यानं केलाय. तुमच्या घरामधला ह्या सगळा मच्छर तुम्ही काढू शकाल, पण यासाठी हे प्रकरण आवरलं पाहिजे बाबा. काय करावं. मार्ग एकच आहे. तहाची बोलणी सुरू करा. पाठवा माणूस सिद्धी जौहरकडं. तहाची बोलणी करा सुरू. असा बेत त्याचा जवा झाला, असा बेत त्यांच्या जेव्हा झाला, तेव्हा दूत गेला सिद्धीला, तेव्हा दूत गेला सिद्धीला. सिद्धीला काय बोलाला, तुमचं पडलं भय आम्हाला. हो
तुमचं पडलं भय आम्हाला, आम्ही देतो साऱ्या मुलखाला. हा किल्ला राहू द्या मला, हा किल्ला राहू द्या मला. ऐकून असे उत्तर सिद्धी खुश झाला रे, सिद्धी खुश झाला रे. हा किल्ला पाहिजे आम्हाला, हा किल्ला पाहिजे आम्हाला. असा हट्ट जेव्हा त्यानं दिला, असा हट्ट जेव्हा त्याने दिला, तेव्हा तू तर बोलला सिद्धीला, तेव्हा तू तर बोलला सिद्धीला. आज काही ते करा विचाराला, आज काही ते करा विचाराला. उद्या आता सांगावं मला, असं गोड गोड बोलून शत्रू फसवून किल्ल्यावर गेला रे, किल्ल्यावर गेला रे, किल्ल्यावर गेला. सगळ्या छावणीत बातमी पोचली की शिवाजी राजाचा माणूस आला होता आणि तहाची बोलणी सुरू आहेत. एवढ्या एका बातमीचा केवढा मोठा फायदा झाला. जाहीर न करता सगळ्या सैन्यात 31 डिसेंबर सुरू झाला. ठेवणीत ठेवलेल्या बाटल्या आता तह होणार, आपल्याला घरी जायला मिळणार, नंतर कशाला, आताच सुरू करा पार्टी. किल्ल्यावरती विचार सुरू. जर आषाढ पौर्णिमेला निघायचं असेल, इथून विशाळगड गाठायचा. विशाळगडाला सुद्धा एका सरदाराचा वेढा आहेच. पन्हाळ्यातनं 600 माणसं घेऊन फक्त निघायचं. विशाळगड गाठायचा. विशाळगडच्या किल्लेदाराला बातमी पोचवाय. खालनं राजे आले की विशाळगडची सेना वरनं खाली येईल, पहारा मोडला जाईल, विशाळ्यावर चढता येईल. विशाळगड मागल्या बाजूला रिकामा, तिथून खाली उतरून स्वराज्यात. पण आपल्याला विशाळगड गाठेपर्यंत सिद्धी जौहरचा वेळ काढला पाहिजे. हा वेळ कोण काढणार? यासाठी कोणीतरी दुसरा शिवाजी पाठवायला हवा. कोणाला पाठवावा? प्रत्येक जण त्या दरबारामध्ये एकमेकांना पाहतोय. कशासाठी? जो दुसरा शिवाजी पाठवायचा तो शिवाजी राजांसारखा हवा ना. शरीर यष्टी, चेहरेपट्टी याच्याशी जुळणारा कोण? असा शोध चालू असताना राजांचा शिवा न्हावी तो धावत आला समोर येऊन उभा राहिला. महाराज काय मला पाठवा की? तुला त्याला वाटलं पाहिजे शिवाजी महाराज आहेत म्हणून. त्याने असं उत्तर दिलं की राजे चाट झाले. अरे मला पण हे लक्षात नाही आलं ते का? राजांच्या डोक्यात असं होतं की राजांच्या चेहरेपट्टीचा माणूस पाहिजे, देहयष्टीचा माणूस पाहिजे. का त्याला वाटलं पाहिजे ना शिवाजी राजा आहे म्हणून. शिवाय इतकंच म्हणला, त्यातल्या कोण्याने खरा शिवाजी बघितलाय. ज्याने शिवाजी बघितलाच नाही त्याला काय माहिती कोण शिवाजी आहे. त्या यशात आला की शिवाजी. अरे येड्या, पण तू खोटा शिवाजी आहेस हे कळलं ना. सिद्धी तुझं हाल हाल करून मारेल नाही का? हाल हाल करून मारू दे. मी हेकडं येताना बायकोला सांगूनच आलो पुढल्या जन्मात भेटायचं, पण आता राजाचं काम करतोच. हे रामरायाचं देवपण आहे. म्हणजे बाजी प्रभू असतील, गंगाधर पंत असतील, अशा सारख्या मोठ्या सरदारांना वाटतच शिवबा माझा, आम्ही शिवरायांसाठी सर्वस्व द्यायला तयार. तसं शिवा न्हाव्याला सुद्धा वाटतं माझा शिवाजी राजा, मी त्याच्यासाठी सर्वस्व द्यायला तयार. त्याला राजाला बुद्धी किंवा युक्ती शिकवण्याचा संकोच वाटत नाही, हे महत्वाचं. राजाची फिरकी त्यानं घेतली. इथं कोणाच्या बापानं खरा शिवाजी बघितलाय काय राजा तुला कळना.
लेका मला मस्त पोशाख करून पाठव. बघतोस त्याच्याकडं. आणि राजांनी एक से एक अलंकार, अंगरखा, जरेटोप, कानामध्ये कुंडल अशी शिव्याच्या अंगावर चढवली. आणि अशा नटलेल्या शिवा न्हाव्याकडे बघून रडू लागला राजा. रडू लागला राजा. त्याच्याच खांद्यावर डोकं ठेवलं. गळगळा गंगा यमुना आल्या. शिवा विचारतो राजा, काय झालं? काय दुर्दैवी आहे रे, माझ्या ऐवजी तू मरणार म्हणून मी तुला नटवत बसलोय. काय दुष्टपणा हा माझा. असं म्हटल्याबरोबर शिवा न्हाव्याने असे 2 हात पकडले राजाचे. राजा, आता मन खच्ची करू नको. आता मन खच्ची करू नको. लेका मेल्या लोकांसाठी खोट्या खोट्या शोकसभा घेऊन अश्रू काढणारे लय बघितलेत, पण जित्या माणसासाठी रडणारा राजा इतक्या वर्षांनी आम्हाला मिळाला. खऱ्या अर्थाने राजा मिळाला. राजा, तुझ्या डोळ्यातल्या एकेका थेंबासाठी एकदा मरू तरी कमी पडल एवढा चांगला राजा तू. वेड्या, अरे आमचं भाग्य आहे का? मी बायकोला म्हणलोच, अगा असाच मेलो तर न्हावी म्हणून मरण, पण तसा मेलो तर किमान खोटा खोटा का होईना राजा म्हणून मरल का नाही. अगा राजाचे गुण आमच्या अंगात आहेत. आणि ठरलं महाराज, ठरलं. शिवा न्हाव्याची वेगळी पालखी केली. ज्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. विचार असा केला होता की पौर्णिमेच्या त्या पूर्ण चंद्राचा उपयोग होईल रस्त्याने चालताना. पण कुठलं काय आणि कुठलं काय. सगळं आकाश ढगाने भरून गेलं. रेपरेप सुरू झाली. मार्गावरती असा चिखल आणि त्याच्यामध्ये जोडे घालून पळता येणार नाही, कारण त्यातला रप 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 हा जो आवाज आला तर अगदी झोपेत असलेल्या का होईना पण 40,000च्या गोटाला बातमी लागेल. हे त्यांना कळू नये म्हणून अनवाणी पळायचंय. खांद्यावर पालखी घेऊन पळायचंय. आपला पाय खड्ड्यात जातोय का काट्यावर पडतोय का दगडावर घासतोय कोणी बघायचं नाही महाराज. 600 माणसं घेऊन शिवाजी राजाला घेऊन पळ्यातनं निघायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे होय. अहो 40,000 गोट. याला राजहंस म्हणतात बरं कीर्तनातला. 40,000 गोट. त्या गोटामधून 40,000 गोट. त्या गोटामधून जाणे ही गोष्ट नव्हे सामान्य. तळहातावर शिर घेणे शौर्याच्या शिखरावरती धैर्याचे चढले देणे. त्या काळोख्या रात्रीत परवलीची खूण करीत. त्या काळोख्या रात्रीत परवलीची खूण करीत. शिवपथक निघे चौकीत. शिवपथक निघे चौकीत. शिवसन्निध होता बाजी पवन खिंडीचा गाजी. शिवसन्निध होता बाजी पवन खिंडीचा गाजी. शिवसन्निध होता बाजी पवन खिंडी गाजी. उतरली माणसं महाराज. जगदंब 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 अखंड नामाच्या सहवासात पन्हाळा कसा बसा उतरला. 40,000च्या पहाऱ्यातून बाहेर पडता पडता अचानक लख 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 अशी एकदा वीज चमकली महाराज. त्या विजेच्या लखलखाटात काही पहारेकऱ्यांनी यांना पळताना बघितलं. माग लक्षच दिलं नाही. तसंच धावत 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 गजापूरची खिंड गाठली. पुन्हा वीज लखाकली कडकडाट करत. पुन्हा पहारेकऱ्यांनी पाहिलं.
सिद्धी जौहर पर्यंत बातमी गेली, लगता है शिवाजी भाग चुका है, मसूद पीछा करो. सिद्धी मसूद पाठलागाला गेला 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 गेला, पण समोर एक पालखी आणि त्याचे मोती 100 माणसं बघून हसला. क्या पागल है, पागल है, पागल है. त्या शिवा न्हाव्याच्या पालखीला अटक करून आणला मसुदाला. जौहर आपल्या छावणीच्या बाहेरच उभा होता. अंगाने असा काळा कभिन्न असलेला सिद्धी जौहर खऱ्या अर्थाने एखादा विंध्य पर्वताचा पहाड असल्यासारखा प्रचंड देहाचा होता. अंगावरती काळे काळे वण उठलेले, कुरळे 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 हापशाची केस. शिवा न्हाव्याकडे बघून फक्त म्हणाला, भागना चाहते थे. गंगाधर पंत नावाचे किल्लेदार होते ते बोलले. पाहत होतो प्रयत्न करून, पण कल्पना होतीच की शक्य नाही, पण पाहत होतो. चला. आणि काय डाव करावा. छावणीत गेले आणि बोलायला सुरुवात केली. आता सगळं स्वराज्य, सगळे किल्ले तुम्हाला द्यायचे असं म्हटल्यावर आपण एकदा महाराष्ट्राचा नकाशा घेऊया. म्हणजे बघ, पन्हाळ्यापासून सगळ्या किल्ल्यांची अंतर काय ते तुम्हाला सांगतो. त्याच्या किल्लेदारांची तुम्ही यादी घ्या. आपल्याला पहाटेपर्यंत वेळच काढायचा आहे, फक्त तुम्ही यादी घ्या बरं का. आणि प्रत्येक किल्ल्याला शिबंदी तुम्हाला काय न्यावी लागेल ती सांगतो. कमी पडली तर तुम्ही विजापुराकडनं मागवा, कळली काय. सिद्धी जाम खुश होता, जाम खुश होता. आणि एवढ्यात गजापूरच्या खिंडीकडनं आलेला घोडेस्वार दारात घोडं थांबलं. आत आला, मुजरा केला. सरकार, शिवाजी राजा भाग चुका है. अबे गधे की औलाद, ये देख शिवाजी राजा यहाँ है. पहरे करे ये नहीं हो सकता. मैंने गजापुर की खिंड की तरफ उन्हें जाते हुए खुद देखा है. मग मात्र जौहरने तलवार काढली, अशीच नरडीला लावली. कौन है तू? सच्चा शिवाजी या झोटा. तिथे शिवा उभा राहिला. तुला काय वाटतंय? माझा राजा तुझ्यासारख्या मच्छराच्या हाती अटकून घेण्यासाठी थांबला असेल होय. राजा पोचला असेल विषाण्याला. तू बस नकाशेक बघत. सिद्धी जौहरला सगळ्यात राग आला होता की त्याचं स्वतःच माकड झालं होतं. मी 40,000 सेनेचा सेनापती, मला ओळखता नाही आला राजा आहे का नाही. मी याच्याशी 2 तास गप्पा मारतोय. इसका अंजाम जानते हो? मेलो कोंबड. हा गेला कुठं घाबरतय. काय करायचे ते करले का. आणि त्या रागाच्या भरात सिद्धी जौहरने साप दिशीची तलवार पोटामध्ये खुपसली. ती ओढून काढायला सुद्धा थांबला नाही. तो तसाच छावणीच्या बाहेर गेला आणि पोटात तलवार लागलेला शिवा शामियानाच्या थांबाला धरून कोसळला. गंगाधर पंताला फक्त एकच सांगितलं, पंत म्या काही जगत नाही, पण काही दिवसांनी राजा तुम्हाला भेटल, नक्की भेटल. त्याला फक्त माझा निरोप सांगा. त्याला म्हणावं, तुझा न्हावी राजासारखा मेला ते सांगा. त्याला राजासारखा मेला. मी पाठीवर घाव नाही घेतला. मी शत्रूची तलवार बघून नाही घाबरलो. डोळ्यात डोळे घालून उभा राहिलो त्या हरामखोराच्या समोर. काय करायचं त्या. राजा, अरे तुझ्या नुसत्या कपड्यामध्ये सुद्धा काही ताकद आहे. तुझ्या आशीर्वादामध्ये ताकद आहे. याच्यापेक्षा सेवा करू नाही शकलो. माफ करा राजे, माफ करा. शेवटचा मुजरा टाकून खाली पडला शिवा न्हावी. आणि जवळ 3 ते 6 हजाराचा घोडदळाचा जमाव उठला.
गजापूरच्या बाजूला जाण्यासाठी बाजी प्रभूनं ते ऐकलं. राजे, हे तर थांबलो तर सगळे संपणार. जो डाव मांडलाय तोच नष्ट होणार. एक काम करा, 300 घेऊन पुढे जा. 300 हिथं ठेवा. तुम्ही विशाळ्याच्या पायथ्याशी पोचला की निरोप गेलेला आहे. वर्ण सेना खाली येईल. दोघांच्या कात्रीत सूर्याला संपवान वर जा. पण तुम्ही विशाळगडला पोचेपर्यंत खिंडीतला माणूस पुढे जाऊ देणार आहे. इथं थांबतो. 300 विरुद्ध 3000. एवढी मोठी स्पर्धा आजतागायत जगाच्या ऑलिम्पिक मध्ये कोणी नाही करून दाखवली. 300 विरुद्ध 3000 माणूस. आणि नवीन नवीन येणारी फळी जी असेल तो प्रत्येक माणूस ताजा तवाना येणार. आणि त्याच्याशी लढणारा मावळा आधी 4 तास लढलेला असणार, 5 तास दमलेला असणार. बरं किती वेळ लढायचं आहे ना तुम्हाला माहित ना मला माहित. त्या वेळेचा अंत फक्त एकालाच माहित. राजे, विशाळगडला पोचलात की तोफांचे फक्त 5 बार करा. तोफाचे 5 आवाज ऐकले की आम्ही समजू काम फते झालं. तो वर सिद्धी जौहरला खिंडीत पुढं नाही येऊ देत. काय आत्मविश्वास आहे महाराज. बाजी प्रभू, कायस्थ प्रभू, हिरडस मावळा मधला सरदार, त्याला वाटतं राजा माझा आहे. फुलाजीरावांना वाटतं राजा माझा आहे. सगळ्या मावळ्यांना 18 पगड जातीतल्या प्रत्येकाला वाटतं राजा माझा आहे. त्या राजासाठी समर्पण करणं हा माझा धर्म आहे. बाबा रे, यासारखा दैवी अवतार कुठे पाहायला मिळाला काय. आणि बाजी प्रभूंचा निरोप घेऊन जेव्हा राजे पुढे निघाले तेव्हा बाजी प्रभूंनी 2 हाती 2 दांडपट्टे लावले फक्त. आणि 2 माणसं शेजारी बसवली. हे तुम्ही काय करणार बाबा हो. आता दांडपट्टा सुरू झाला की एकही पट्ट्याच्या टप्प्यात यायचा नाही. आला तर उडलाच. तेव्हा लांबूनच मला मारायचा खूप प्रयत्न केला जाईल. कोणी भाला फेकेल, कोणी बाण फेकेल. तो भाला किंवा बाण अंगात घुसला तर ते काढत बसायला मला येळ नाही. तुम्ही दोघं अंगामध्ये घुसलेले बाण उपसून काढायचे. माझे हात हालत असताना जमलं तर मलमपट्टी करायला राहू दे. 100ची पहिली फळी लावा. त्यातनं शत्रू वाचला तर 50ची पुढची फळी लावा. यातनं वाचला तर 10ची फळी लावा. यातनं वाचला तर माझ्यापर्यंत. ह्यातले जेवढे कमी पडतील तेवढ्या मागच्याने त्यांची जागा घेत राहायचं. होकाटचा मारायचा नाही. आदमी से आदमी लढाएंगे. लात घालीन एकाच्या कमरत. किमान 100 मारल्याशिवाय मारायचं नाही फुकण्या. एकाला एक अशी संख्या शिल्लक आहे कुठं हिंदूंच्याकडं लढवय्यांची. एकाला एक नाही, 100ला 1 मारायचा. 100 शत्रू मारल्याशिवाय थांबायचं नाही. तयार 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 महाराज. आणि हा बाजी प्रभूंचा समर प्रसंग एका वेगळ्याच शाहिरांनी आपल्यापर्यंत पोचवला. आणि ते शाहीर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. शुराचा पोवाडा. शुराचा पोवाडा शुरानं गावा तसं राजांचं कार्य आपल्या यथाशक्ती यथापरीनं ज्यांनी संपन्न केलं असे सावरकर आपल्या अनेक सहकार्यांना तसं तयार करण्यासाठी या सगळ्या पोवाड्यांचा उपयोग करायचे. थोडंसं वृत्त वेगळं आहे. पवाड शब्दाचं आजचं चाल आणि वृत्त वेगळं असलं तरी शूरवीराची कीर्ती गायची हा त्यातला मूळ स्वभाव एक असल्यामुळे या कीर्तीचं पवाड तसंच राहतं. महाराज काय सावरकर लिहितात या प्रसंगाबद्दल. अरे आले आले गनिम खंडित चौताळून आले. अरे आले आले गनिम खंडित चौताळून आले. अन झाले झाले सज्ज मराठे सरसावून आले. हे जे जे हे जे 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 दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला. हर दीन दीन रण शब्दा शौहर्षा सेना. दीन
आपल्या सगळ्या सेना हर हर महादेव म्हणून सगळे एकमेकांमध्ये मिसळले. दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला अन भिडला ओठी तंत मस्तकी खडग बक्षी भाला. जे जे हा जे जे हा जे जे हा. शब्द पहा. भिडला ओठी दंत म्हणजे ओठावर दात रवले. मस्तकी खडग शत्रूच्या डोक्यावर खडग भिडली आणि शत्रूच्या छातीला भाले भिडले. भिडला ओठी दंत मस्तकी खडग बक्षी भाला. तो हर हर एकची झाला. तो हर हर एकची झाला. बदती रे चला मुलेंच्या हा हाटला. चला चढवा जोराचा हल्ला निकराचा चालू द्या हल्ला. चला चढवा जोराचा हल्ला निकराचा चालू द्या हल्ला. अरे मारित हाणीत हटवित मुलेंच्या खिंड पार केला. अरे मारित हाणीत हटवित मुलेंच्या खिंड पार केला. अंशला घाल स्वातंत्र्य संगती रिपुपदी घाला. गुरु पौर्णिमेचा दुसरा दिवस प्रतिपदा. या प्रतिपदेच्या दिवशी पहाटे तोंड फुटलं युद्धाला. पण अशी घमासान छंद लावली होती की दुपारी 2 वाजेची वेळ आली तरी खिंड ओलांडून शत्रू पुढे जाईना. शेवटी मसूद म्हणायला लागला, अरे हमारे आदमी आगे जा रहे हैं या नहीं? गुप्तहेर म्हणाला, हमारे सभी आदमी बहुत आगे जा रहे हैं. प्रेतांचे खच पडले खच. कौन कर रहा है? वो देख सेनापती. लाल बुंद रक्ताने आंघोळ केल्यासारखा एकही जखम व्हायला जागा शिल्लक नाही अंगावर असा पहाड. उसे देखना पडेगा. बंदूक वाला बोलाव. बंदूक वाला आला. छातीचा नेम धरला आणि मग महाराज 60 दिशेची गोळी सुटली त्याच्या अंगावर. ती गोळी सुसू आली. ती गोळी सुसू आली. आहा त्या काली वर्मिती घुसली. श्रीबाजी विव्हळ पडला. श्रीबाजी विव्हळ पडला. श्रीबाजी छातीत गोळीचा बार करून आडवा झाला. मागच्या माग दोघांनी झेलला. 2 हाती दांडपट्टी घेऊन आडवा झालेला बाजी. श्रीबाजी विव्हळ पडला. मागुती काहीसा उठला. मागुती काहीसा उठला न बेहोश वीर वर बदला. बाजीने फक्त एवढंच विचारलं, तो भेशेबार झालं काय? नाहीशी. अरे तो भेशेबार होत नाही तोपर्यंत बाजी मरतो कसा? घरोबा घरोबा. मागल्या दोघांनी परत बाजीला उभा केला. बघितला अरे छातीमध्ये गोळी लागली. डोक्याची पगडी उडून गेली. टाळक्यावरती सपासप तलवारीचे वार लागले. अरे अजून तोफेचे आवाज नाही. अरे तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. अरे तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. अंशला घाल स्वातंत्र्य संगती रिपुबली घाला. जय जय हा जय जय हा जय जय हा. कचराला मराठी भाला. कचराला मराठी भाला. बाजी तो आला तोडूनी धरला. रणरंग पुन्हा येसाचा. गरजती मराठी रिपुचा. घ्या सूड क्षमताचा. करा मळा रिपुच्या तड्याच्या. लवाऊच्या त्यांच्या रक्ताच्या. त्याचा मस्तक चेंडू साचा. त्यांचा मस्तक चेंडू साचा. अर समर रंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला. अर समर रंगणी चेंडू फळीचा डाव भरा आला. अन चला घालू स्वतंत्र संगती रिपुबली घाला. जय जय हा जय. जगाच्या इतिहासात आहे का असं युद्ध? पहाटे 6ला सुरू व्हायचं. दुपारी 4 पर्यंत चालायचं. इकडं खेळाडू 300 आणि तिकडं 3000च्या वर. लंच ब्रेक नाही. ब्रेकफास्ट नाही.
मध्ये 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 शक्तिवर्धक काही नाही. असा असताना अखंड 10-12 तास लढतायत. 300 मावळे त्यांचे बरोबर असलेले सगळे सहकारी भाभा भाभा भाभा. आणि शेवटी 4 वाजले तोपर्यंत राजे पोचले विशाळगडला. आणि विशाळगडला गेल्याबरोबर तोफेचे बार उडलेले ऐकले. मात्र तो बार धडाधड झाले. हास्यमुख केले. हा पहिला बार शिवाचा. हा दुसरा कर्तव्याचा. हा तिसरा भवानीचा. हा चौथा महादेवाचा. अरे बार 5वा धडाडला. हर बोला जय झाला. आणि चला घाल स्वातंत्र्य संगती रिपुवली घाला. जय छत्रपती शिवाजी महाराज की. पावनखिंड गाजवून बाजी संपले. अक्षरशः त्यांच्या प्रेताचे तुकडेच विशाळगडला नेता आले. विशाळगडला राजे आतुरतेनं वाट पाहत होते बाजींची. पण समोर जेव्हा अशी प्रेताच्या तुकड्यांची पालखी आली तेव्हा बाजींच्या हातात हात घालून राजे इतकंच म्हणाले, बाजी, अरे तुम्ही सगळे आमच्या जीवा भावाची अशी मैत्र. अर्ध्या रस्त्यावरनं तुम्हीच निघून गेलात तर लेको माझ्या राज्याभिषेकाच्या दिवशी नाचायचं कुणी, गायचं कुणी, आनंद करायचा कुणी. बाजी, पण वाईट वाटून घेऊ नका. ज्या हिंदवी स्वराज्यासाठी मेलात त्या हिंदवी स्वराज्याचा दरारा अवघ्या हिंदुस्थानला लावल्याशिवाय हा शिवाजी राजा थांबणार नाही. तुमची स्वप्न साकार केल्याशिवाय थांबणार नाही. आश्वासन दिलंय महाराज. आणि खरंच राजांच्या वाणीला सुद्धा भगवंताचा आशीर्वाद होता. त्याप्रमाणे झालं. बस महाराज, आज आपल्याला विचार करायचा होता तो एवढाच, आमचा रामरायच परत शिवराय म्हणून आला का हो? होय म्हणावं लागेल. इतकं शिवरायांचं चरित्र सुद्धा सगळ्यांचा सेतू आहे, सर्वांचा सेतू. आज आपण जर पाहाल तो पक्ष कोणताही असो आणि विचारधारा कोणतीही असो, त्या प्रत्येक पक्षाच्या कोणत्याही वेगवेगळ्या विचारधारेवरती आधारभूत म्हणून शिवछत्रपतींची तसबीर असतेच असते. त्याला कोणी टाळून पलीकडे जाऊ शकत नाही. इतका शिवछत्रपतींचा दबदबा तुमच्या आमच्या मनामध्ये आहे. वा रे वा, गागा भट्टांना वाटावं शिवछत्रपती आमचे आहेत. बाजी प्रभू तानाजी मालुसऱ्यांना वाटावं शिवछत्रपती आमचे. शिवा काशींनाही वाटावं शोभा माझा. बस असं राष्ट्रकार्यासाठी सगळ्यांमध्ये मी आहे, सगळ्यांच्या बरोबर मी आहे, सगळ्यांच्या पाठीशी मी आहे असा राजा आपल्या प्रत्येक घराघरामध्ये तयार करायचा आहे महाराज. राजा होण्यासाठी नाही, राजाचा मावळा होण्यासाठी एक एक माणूस तयार करायचा आहे. आपल्या राजाचं वैभव वाढवणारा मावळा उभा करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. कारण आहेस का रे हिंदू असं विचारून गोळ्या घालायला शत्रू उभा राहिलाय. आणि मग त्याला उत्तर देताना नुसता हिंदू नाही, सिंदूर लावलेला हिंदू आहे असं उत्तर देऊन त्याच्या सगळ्या छावण्या उद्ध्वस्त करणार शिव चैतन्य आणि देश तुमच्या आमच्या देशामध्ये जे आहे तेच अधिक अधिक प्रज्वलित करून, अधिक वाढवत ठेवून, देशांतर्गत सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आतंक्यांच्या छावण्या दुर्दैवाने आहेत त्या सगळ्या नष्ट करून पुन्हा एकदा शिवराज्य हिंदुस्थानामध्ये उभं करण्यासाठी तुम्ही आम्ही सारे बांधील आहोत. आणि हीच ऊर्जा आपल्यामध्ये सातत्याने कायम राहण्यासाठी ही सर्व संस्था 40 वर्ष कार्य करते आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला सुद्धा लोटांगण साष्टांग घालतो. यांच्या पाठीशी आज महानगरपालिका इतकी वर्ष उभी राहते, त्यांच्याही कार्याला फार मोठं लोटांगण आहे. आणि
कोणाला दुर्दैवानी दिसत नाहीये, पण प्रत्येक कार्यक्रमाच्या नंतर आपल्यामध्ये एक प्रचंड ऊर्जा भरणारे शिंगवादक या ठिकाणी शिंग तुतारी वाजवत आहेत. दादा तुम्ही एकदा पुढे येऊन शिंग वाजवा, त्याशिवाय लोकांना कळायचं नाही महाराजांचा विजय काय आहे. वा वा. जय शिवाजी. तेव्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून कीर्तनाची समाप्ती करताना एक आग्रह इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी धरलाय की समर्थांचं कल्याणकरी रामराया जे आहे तेवढं म्हणावं आणि कीर्तनाला विराम करावा. त्या त्यांच्या आदेशाप्रमाणे म्हणतो. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल व्हॉट्सअपवरती जी काही शिमग्याची होळी चालू आहे ती होळी चालू राहील, त्याच्यात काही वाद नाही. पण या सगळ्या होळीच्या आगीतनं प्रल्हाद हे वाचतच असतात, हा इतिहास आहे. त्यामुळे जळायचं काम होळीनं करावं, वाचायचं काम प्रल्हादाने करावं आणि आपण सगळ्यांनी त्याचं सत्यशोधक व्हावं. कारण काय आहे, माणसं म्हणतात त्यांचं काही फारसं प्रेम नाही हो. मी एकच उदाहरण देतो. किती प्रेम आहे हे कशावरनं कळतं? आहेरावरून कळतं. घरच्या लोकांना सगळ्या कपड्याचा आहेर, त्याच्यापेक्षा बाहेरचे असतील त्यांना फक्त शर्ट पीस, त्याच्या बाहेरच्यांना पॅन्ट पीस, त्याच्या बाहेरच्यांना डबे, आपले वाले तर हातरुमाल. पण आहेर कुणाला कसा होतो त्याच्यावर अवलंबून आहे. तसं राज्याभिषेक झाला त्याच्यानंतर अनेक साधू संत महंत यांना शेती दिली, उत्पन्न दिली, पण आपल्या सुरक्षा व्यवस्थेमधला परळीचा अवघा किल्ला सज्जनगड समर्थांना जो त्यांनी दिला, त्या आहेरावरून कळतं की समर्थांचं त्यांच्या मनातलं स्थान काय असलं पाहिजे. सुरक्षा व्यवस्थेमधला सज्जनगड समर्थांच्या नावे केला होता महाराज असे. आणि समर्थांनी त्या परळीच्या किल्ल्याचं नाव केलं सज्जनगड. म्हणजे का हो असं नाव ठेवलं? अहो पूर्वी सज्जन होते त्यांच्याकडं गड नव्हते, आणि ज्यांच्याकडं गड होते ते सज्जन नव्हते. शिवराय आल्यापासून सज्जन माणसं गडावर आल्यामुळे सज्जनगड हेच आनंदवन भुवनीचं वैशिष्ट्य झालं महाराज. म्हणून समर्थांनी आपल्या सगळ्यांच्या मनातली प्रार्थना केली आहे. प्रत्येक वेळेला आपण बाहेरच्या व्याख्यानात हे ऐकतोच, हिंदू म्हणजे घर बुडवे, हिंदू म्हणजे फितूर, हिंदू म्हणजे कमनशिबी, हिंदू म्हणजे टिंब टिंब टिंब, पुढे काही म्हणा. पण समर्थांनी जो विचार केला, ठीक आहे हे सगळे असे आहेत, पुढं काय करायचं? हे दडत बसून काय होणार आहे? हे कितीही दगड असतील याच्यातून मूर्ती आपल्याला निर्माण करायची आहे, आणि मूर्ती निर्माण व्हायची ताकद त्यांच्यात असते. तुम्हाला छिन्नी हातोडी नीट चालवता येत नाही असून असं होतं. राजे जेव्हा उभे होते तेव्हा त्यांनी 5 लाख माणसं याच समाजात चांगली उभी करून दाखवली ना, संतांनी उभी करून दाखवली ना. पण नाराज का व्हावं? कार्य करत राहावं, कार्याला यश भगवंत नक्की देतो. आणि यासाठी समर्थांचे हे शब्द आहेत, रामराया बाकीची माणसं चुकली जरी असतील तरी त्यांना हाताशी धर बरं. आणि त्या लोकांना समर्थांचं सांगणं आहे की आपल्याला रामाने शिकवलं तसं सगळ्या समाजाशी प्रेमाने एकनिष्ठ राहावं आणि आपल्या धर्मनिष्ठा राष्ट्रनिष्ठा तिखट ठेवाव्यात. हे जर जमलं, जे समर्थाने केलं आणि त्यांना आनंदवन भुवन पाहायला मिळालं, तसं तुम्ही सांभाळा, तुम्हाला आनंद भुवन पाहायला मिळेल असं आश्वासनही या भजनामध्ये ते आपल्याला देत आहेत. शेवटचं जनहित विवरी कल्याणकरी रामराया. पुन्हा एकदा आयोजन समितीला आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना आणि सर्व श्रोत्यांना मनःपूर्वक दंडवत करतो आणि या ठिकाणी कीर्तनाचा विराम. कल्याणकरी रामराया देवराया, कल्याणकरी रामराया,
जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी दयाळा हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया रामा रामा अपराधी जन सुकतची गेले तुझी सावरी दयाळा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया कठीण त्यावरी कठीणची झाले आता नदिसे पुरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण कोठे जावे काय करावे कोठे जावे काय करावे आरंभिली मोहरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया ही ओळ महत्वाची दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया देवराया कल्याण करी राम राया राम राया राम राया जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना मनःपूर्वक वंदन. याच्या पुढच्या कार्यक्रमाला आपल्याला रंगमंच उपलब्ध आहे. आफळे बुवांचे खरंच आम्ही खूप खूप आभार मानतो. मंडळी, तुम्हाला एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पुण्यतिथीला आम्ही जेव्हा कार्यक्रम केला होता त्यावेळेला खरोखर अगदी मनापासून सर्व कार्यकर्त्यांनी रामदास स्वामींना विनंती केली होती की बुवांचं कीर्तन आम्हाला मिळावं. मी म्हटल्याप्रमाणे 6-6 महिने आधी त्यांना त्यांच्या डेट्स तारखा बुक कराव्या लागतात, परंतु उशिरा सांगून सुद्धा ते आज आपल्या सगळ्यांसाठी इथपर्यंत आले. आत्ता ते नाशिकवरून प्रवास करून इथे आलेत. यापुढे पुन्हा पुण्याला जायचं आहे. आणि जनरली सामान्यतः त्यांची कीर्तनं 3-3, 4-4 तास चालतात. आपल्या या भरगच्च कार्यक्रमामध्ये 1 ते सव्वा तास कीर्तन करण्याचं सुद्धा त्यांनी आपल्या विनंतीवरून मान्य केल्याबद्दल आपण सगळ्यांनी एकदा उभं राहून त्यांना एक प्रकारे आपल्याकडून मानवंदना देऊया. त्याबरोबरच त्यांच्यासोबत जे 4 सहकलाकार आहेत त्यांना सुद्धा एक छोटीशी भेट देऊन आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करणार आहोत. कीबोर्डवरती आहेत दीप्ती कुलकर्णी, व्हायोलिनची साथ प्रज्ञा देसाई, तबल्याची साथ प्रसाद करंबेळकर,
आणि मृदुंगाची साथ मनोज भांडवलकर. बुवांचे विशेष आभार. आज सकाळी मी त्यांना विनंती केली की सज्जनगडावर गेल्यावर आम्हाला हा कार्यक्रम सुचला तर त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात थोडासा बदल करून कल्याणकरी रामराया घ्यावं आणि बुवांनी ती आमचं स्वीकार करून ती विनंती मान्य करून आपल्या सगळ्यांसमोर रामरायाला विनंती केली की कल्याण कर या सगळ्यांचं. त्याबद्दल मी बुवांचे विशेष आभार मानतो आपल्या सगळ्यांतर्फे. बुवा, आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम करतो. तुम्ही 6 महिने 1 वर्ष बुक असतात तर आमचा कार्यक्रम पुढच्या वर्षीचा आत्ताच नोंदवून ठेवावा अशी ठाणेकरांतर्फे मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद बुवा. सर्व प्रेक्षकांनी बसून घ्यावं. लगेचच आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो आहोत. रंगमंचावर असलेल्या व्यवस्थेसाठी 1-2 मिनिटं वेळ द्या फक्त.